हा रामकृष्ण हरी. आपण एवढा मोठा जर हा समाज आहे तर मग एवढा समाज तुम्ही कसा अटॅक करता वाहण्याचं? आणि मला असं म्हणायचं लग्न कार्यामध्ये जर 1500 लोक असतील तर काही जेवतात आणि काही तसेच म्हातारे तसेच उपाशी पोटान जातात. तुम्ही एवढं मोठं नियोजन कसं करता दादा? हा एका पॅन्डल मध्ये कमीत कमी 3000 लोक जेवायला बसतात. तर आम्ही याची 3 टप्प्यामध्ये काय करतो, नोंदणी करतो. पहिले 1 ते 5 मध्ये 1000 समाज आधी बसून घ्यायचा आणि त्यांना वाढ करायची. नंतर 5 ते 10 बसून घ्यायचा आणि वाढ करायची. आणि नंतर 10 ते 15 बसून घ्यायचा आणि वाढ करायची. अशा प्रकारे आमचे स्वयंसेवक सर्व सहकार्य करताय. आणि दादा आता किती गावातून आला असेल हे? आज कमीत कमी 32 गावाहून पदार्थ आलेले आहेत. वा. आणि मी मग ढिगामध्ये पाहिलं जर वाट्या सापडत असतील पण अन्न सापडत नाही दादा, एवढं भक्ताला तुम्ही शिस्त कशी दिली बरं? आजचा 6वा दिवस. हे सर्व ज्ञानोबरायांची कृपा आहे. आम्ही फक्त करवित आहोत. हे सगळे ज्ञानोबरा करतायत, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. वा दादा, इथे कशी तर दिले अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. मग अन्नाचा शीत जाम झाला तर त्याचा शाप लागेल ना, नाही का? निश्चितच निश्चितच. वा वा, धन्यवाद दादा. आता आपण माऊलीच्या चरणी विनंती करू, हा सोहळा अजून पुढच्या वर्षी पण हो, नाही का? पुढच्या वर्षी पण हो, नाही का? हो, पुढच्या वर्षी पण. ठीक आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय.